ॲक्शन. चला एकदा मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला एकदा लवकर लवकर मला कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, जेणेकरून आपण सेशनला सुरुवात करू शकतो. चला एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, जेणेकरून आपण सेशनला सुरुवात करू शकतो. चला लवकर 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 कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपर येतोय का आणि तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसते का, मला एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्या, जेणेकरून आपण या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू शकतो. बघा या ठिकाणी आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. जी काही तुमची या ठिकाणी ॲड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, भूमी अभिलेख आणि इतरसुद्धा येत्या काळामध्ये खूप साऱ्या ॲड येणार आहेत. या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. संभाव्य प्रश्न मराठी व्याकरण सोबतच शब्दसंग्रहाचे आपण बघणार आहोत. चला सूर्यादादा एकदा मला कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूया. चला संतोष गुड इव्हनिंग. एकदा लवकर 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 सेशनची लिंक. चला अनिता गुड इव्हनिंग. मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं ऑडिओ व्हिडिओ. चला शिवन्या दीदी गुड इव्हनिंग. सेशनला सुरुवात करायची आहे का? एकदा मला कन्फर्मेशन मिळाली आपण सेशनला सुरुवात करायला मोकळी. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी आज काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. येत्या काळामध्ये जो काही तुमचा भूमी अभिलेखचा पेपर होणार आहे त्या पेपरच्या अनुषंगानं इतर काही तुमच्या सरळ सेवा असतील, MPSC असेल किंवा जे काही TCS IBPS पेपर कंडक्ट करतं त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हे प्रश्न बघणार आहोत. जाऊया सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे. निश्चितपणे एकदम शांत चित्ताने आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, कौतिकराव ढाले पाटील, प्राध्यापक हरी नरके. चला द्या उत्तर. चला सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला लवकर 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 उत्तर द्यायचं आहे. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? अभिजात भाषा समितीमध्ये कोणते कोणते सदस्य नव्हते, कोणते कोणते सदस्य होते? बघा या ठिकाणी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे सदस्य होते, डॉक्टर कल्याण काळे सदस्य होते, प्राध्यापक हरी नरके सदस्य होते. पण जे काही या ठिकाणी कौतिकराव ढाले पाटील आहेत हे सदस्य नव्हते. आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. काय असणार आहे उत्तर? उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 3. हे या ठिकाणी अभिजात भाषेमध्ये सदस्य नव्हते. मग सर्वांनी मला सांगायचं आहे अभिजात भाषेची स्थापना कधी केली होती? बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याच्यानंतर त्या समितीनं अंतिम अहवाल कधी दिला होता? एवढे मुद्दे आपल्याला बघणं गरजेचे आहेत.
अभिजात भाषा समिती कशासाठी नेमण्यात आली होती? आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी अभिजात भाषा समितीची आपण स्थापना केली होती. तर कधी केली होती रे? या ठिकाणी 10 जानेवारी 2012ला केली होती. अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे. अंतिम अहवाल कधी दिला होता? मे 2013ला दिला होता. कधी दिला होता? मे 2013ला दिला होता. आणि आपल्या मराठी भाषेला या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2024 रोजी कशाचा दर्जा दिलेला आहे? या अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 2025 पासनं 3 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मराठी अभिजात भाषा दिन किंवा अभिजात भाषा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. थोडं समोर जाऊया. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त काय करायची आहे? शेअर करायची आहे. चालेल. चला, भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे अनिता, अगदी बरोबर. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करा बरं. भाषा विषयक कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या आहेत असा प्रश्न विचारलेले आहेत. सूर्यादादा म्हणतायत 5. पर्याय क्रमांक 1 उत्तर येत आहे. चला, सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. सेशनची लिंक एकदा शेअर करायची आहे. आणि आजपासून आपलं लेक्चर कंटिन्यू चालू असणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला, भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर तुमच्या 5 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या आहेत. या ठिकाणी पहिली पायरी कोणती असणार आहे? तुमची श्रवण असणार आहे. दुसरी कोणती असणार आहे? तुमची संभाषण असणार आहे. तिसरी कोणती असणार आहे? तुमची भाषण असणार आहे. चौथी असणार आहे तुमची वाचन असणार आहे. आणि सर्वात शेवटची कोणती असणार आहे? तुमची लेखन असणार आहे. कोणती असणार आहे? लेखन असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. प्रमुख पायरी आद्य कौशल्य म्हणून श्रवण ओळखल्या जातं. ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली म्हणून वाचन ओळखल्या जातं. या 5 पायऱ्याच्या भरोशावर, या 5 पायऱ्याच्या साह्याने आपण आपला भाषिक विकास घडून आणतो. काय आहे? आपण आपला भाषिक विकास काय आणत असतो? घडून आणत असतो. लक्षात घ्यायचं आहे. चला, भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ते एक आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. संपूर्ण बरोबर, संपूर्ण चूक, पूर्वार्ध बरोबर का उत्तरार्ध बरोबर आहे? अर्धा भाग बरोबर आहे सुरुवातीचा का अर्धा भाग नंतरचा बरोबर आहे? हे या 3 आणि 4 नंबरच्या पर्यायाचं म्हणणं आहे. भाषा फक्त आपण संवादासाठीच वापरतो का रे? अजिबात नाही. आत्मविष्कार म्हणजे मनामध्ये जे काही विचार येतात, त्या विचाराला आपण आत्मविष्कार म्हणतो. म्हणजेच आपण आपल्या मनातील भावना असतील, कल्पना असतील, अनुभव असतील, विचार असतील, हे इतरांसोबत शेअर करण्यासाठी किंवा संवाद करण्यासाठी भाषेचा उपयोग करतो. आत्मविष्काराचं सर्वश्रेष्ठ माध्यम म्हणून भाषा सुद्धा ओळखली जाते. संपूर्ण विधान काय आहे तुमचं? बरोबर आहे. उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 1. चला, राणी, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. समोर जाऊया. थोडं समोर जाऊया. बघा, इंग्रजीत ॲनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात आला आहे. वाक्य विचार हा शब्द आलेला आहे. साहित्य विचार शब्द आलेला आहे. समीक्षा विचार शब्द आलेला आहे का अलंकार विचार हा शब्द आलेला आहे? सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. सर्व प्रश्न काय असणार आहेत?
महत्त्वाचे असणार आहेत. उद्यापासून या ठिकाणी सर्वांनी लाईव्ह येणं गरजेचं आहे. सर्व प्रश्न आपण या ठिकाणी अत्यंत दर्जेदार घेणार आहोत. येत्या काळामध्ये तुम्हाला हेच प्रश्न जसेच्या तसे बघायला मिळणार आहेत. चालेल. मग इंग्रजीत जो काही ॲनालिसिस नावाचा शब्द आहे त्याच्यावरून मराठीमध्ये कोणता शब्द आलेला आहे तर या ठिकाणी वाक्यशास्त्र विचार पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 1. थोडा प्रॉब्लेम असेल आणि क्लिअर होईल लवकरच. लवकर प्रॉब्लेम क्लिअर होईल, काळजी करू नको. समोर जाऊया. संबंध या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो? महत्वाची संकल्पना आहे. या ठिकाणी आपल्याला अनुस्वार आणि अनुनासिक, अनुस्वार आणि अनुनासिक ही संकल्पना आठवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. या अनुस्वाराच्या ऐवजी आपण काय करतो रे? अनुनासिक वापरतो. याला काय म्हणतात? परसवर्ण म्हणतात. म्हणजेच अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकाचा वापर करता येतो, म्हणून अनुनासिकाला काय म्हणतात? परसवर्ण म्हणतात. संबंध शब्द कोणता आहे? संबंध. या सच्या समोरील ब बरोबर आहे. याच्यातलं अनुनासिक कोणता आहे? तुमचं म आहे. आणि याच्यावर सुद्धा अनुस्वार आलेला आहे, म्हणजे धच्या गटातील अनुनासिक सुद्धा कोणता आहे? तुमचं त, थ, द, ध, न. म्हणजे या अनुनासिकासारखा या अनुस्वाराचा उच्चार केला जातो. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 3. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 3. याला म्हणतात अनुस्वारानं केलेलं लेखन. अनुनासिकानं केलेलं लेखन कसं असतं तुमचं? संबंध असं असतं बघा. संबंध. याचा उच्चार स्पष्ट खणखणीत असतो, याचा उच्चार ओझरता व अस्पष्ट असतो. आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. चलो, क्लिअर आहे का? मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं. मला एकदा कन्फर्मेशन द्या. क्लिअर आहे का रे? माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपर येतोय का? आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? मला एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्या. आणि जे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय ते प्रश्न तुम्हाला कळत आहेत का? मला एकदा प्रत्येकाने कन्फर्मेशन देणं गरजेचं आहे. सर्वांनी ओके, क्लिअर आहे. चला, समोरचा प्रश्न काय म्हणतो? जनाबाई या शब्दातील जचा उच्चार तालव्य आहे का दंत तालव्य आहे? तालव्य आहे का दंत तालव्य आहे? चला द्या उत्तर. जनाबाई या शब्दातील जचा उच्चार तालव्य आहे का दंत तालव्य आहे? येणारच आहे. यूट्यूब आहे, ॲडला काही करू शकत नाही. चलो चलो. च, छ, ज, झ यांचा उच्चार कसा होतो? दुहेरी होतो. एक होतो तुमचा तालव्य, दुसरा कसा होतो तुमचा? दंत तालव्य. कसा होतो? दंत तालव्य होतो. क्लिअर. मग य युक्त असेल तर तालव्य, अयुक्त असेल तर दंत तालव्य. जनाबाई म्हणतो का जनाबाई म्हणतो? जनाबाई म्हणतो. जनाबाई अयुक्त, याला म्हणतात दंत मूलीय म्हणजेच दंत तालव्य. पर्याय क्रमांक उत्तर असेल 1. दंत मूलीय म्हणजे दंत तालव्य असतं. लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1.
उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. समोर जाऊया. समोर जाऊया. समोर गेल्याच्या नंतर मराठी शब्दातील अंत शेवटचा वर्ण अ हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही. म्हणजे या शब्दामध्ये शेवट जो काही अ आहे तो हा निभृत म्हणजे अर्धवट उच्चारला जातो, अपूर्ण उच्चारला जातो. याच्यामध्ये असा कोणता शब्द आहे ज्याच्यातील अ लांबट उच्चारला जातो, अर्धवट उच्चारल्या जात नाही? चला द्या प्रश्न, द्या प्रश्न, उत्तर द्या. प्रश्न नाही, प्रश्न नाही, उत्तर द्यायचं आहे. चला लवकर 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 उत्तर द्यायचं आहे सर्वांनी 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 सर्वांनी. भरपूर जणांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4. किरण म्हणते पर्याय क्रमांक 4. संतोष म्हणतायत पर्याय क्रमांक 4. जबरदस्त, क्या बात है. जबरदस्त उत्तर येत आहेत, जबरदस्त उत्तर येत आहेत. पान असेल 2 अक्षरी शब्दातील अ हा आखूड उच्चारला जातो, अपूर्ण उच्चारला जातो, निभृत उच्चारला जातो. 3 अक्षरी बरोबर आहे. या तिघामधला जो उच्चार आहे हा कसा होतो रे तुमचा? निभृत होतो. अगदी बरोबर आहे. पण 4 अक्षरी मधला जो काही तुमचा अ असतो याचा उच्चार कसा होतो तुमचा? लांबट होतो, लांबट. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. सर्वांचं बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे. सर्वांचं बरोबर आहे. जबरदस्त. चलो पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. 2 वर्ण एका पुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात? काय म्हणतात? चलो चलो लवकर 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 उत्तर द्यायचंय. लवकर 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 उत्तर द्या सर्वांनी. बरोबर आहे. 2 वर्ण एका पुढे एक आले असता. सूर्य अधिक उदय. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, शेवटच्या पदातील पहिला वर्ण उ यांचा होतो तुमचा ओ. शब्द तयार होतो सूर्योदय. कोणता होतो? सूर्योदय. याला म्हणतात संधी. 2 वर्ण एकामध्ये मिसळतात, नवीन वर्णाची तयारी होते, याला काय म्हणतात? संधी म्हणतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 संधी. ठीक आहे ना? पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, शेवटच्या पदातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून नवीन वर्णाची तयारी करतात, या प्रकाराला संधी म्हणतात. मला लवकर लवकर उत्तर द्यायचं प्रत्येकाने. मराठीत संधीचे प्रकार किती आहेत? संधीचे प्रकार किती आहेत? फास्ट मध्ये उत्तर द्यायचं बघा लवकर. चला संधीचे प्रकार किती येतात? संधीचे मराठीत संधीचे प्रकार किती येतात? फास्ट लवकर. सूर्या दादा म्हणताय 3, किरण म्हणते 3, राणी 3. सर्वांनी उत्तर द्या. विशाल म्हणतोय 3, संतोष म्हणतोय 3. बघा पहिला प्रकार आहे तुमचा स्वर संधी, दुसरा आहे तुमचा व्यंजन संधी आणि तिसरा आहे तुमचा विसर्ग संधी. उद्यापासून आपण याच्या उदाहरणावर प्रॅक्टिस करणार आहे. उद्यापासून आपण याच्या उदाहरणावर प्रॅक्टिस करणार आहे.
हे आपलं पहिलं लेक्चर आहे या सिरीजचं, त्याच्यामुळं संकल्पना आपण समजून घेऊ. कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, संधीवर आपल्याला चांगली काय करायचे आहे, चांगली प्रॅक्टिस करायची आहे. उद्यापासून जबरदस्त त्याची उदाहरणं घेऊन येऊया. खालील जोड शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर नाही? बरोबर आहे, सॉरी बरोबर आहे म्हणते. एकच मिनिट, गडबड व्हायली आज. चल, बरोबर आहे म्हणते. चला, वाक्पती नावाचा शब्द आहे. वाक्पती आपल्याला क दिसतंय भाऊ, काय दिसतं? क. क वर्णमालेमध्ये कितव्या स्थानावर आहे? पहिल्या. या शब्दाची संधी कोणती असेल? प्रथम व्यंजन संधी. कोणती संधी? प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीचा नियम काय सांगतो? कठोर किंवा मृदू व्यंजनाच्या समोर काय आलेलं असेल? कठोर व्यंजन आलेलं असेल. इकडं कठोर, तेव्हा याच गटातील कोणतं व्यंजन? प्रथम कठोर व्यंजन घेऊन या समोरच्या पदासोबत संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. क दिसला की विग्रहामध्ये काय घ्यायचा असतो? ग घ्यायचा असतो. ग म्हणजे इथं उत्तर पाहिजे आपल्याला पर्याय क्रमांक 4. जबरदस्त, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. एक संधीची तुम्हाला शॉर्टकट सांगून देतो, फास्ट मध्ये सांगून देतो. प्रथम व्यंजन संधीची, प्रथम व्यंजन संधीचा शब्द आहे. शब्दामध्ये क, च, ट, त, प अशा शब्दामध्ये दिसलं, संधी कोणती असते? प्रथम व्यंजन संधी असते. विग्रहामध्ये या प्रथम व्यंजन संधीचा विग्रह विचारला, क च्या जागी ग, च च्या जागी घ्यायचं तुमचं ज, च, छ, ज, ट च्या जागी घ्यायचं ड, त च्या जागी घ्यायचं द, प च्या जागी घ्यायचं तुमचं प, फ, ब. प, फ, ब, भ, म. क्लिअर? शब्दामध्ये आपल्याला क, च, ट, त दिसलं, विग्रहामध्ये हे घ्यायचं, शब्दामध्ये हे दिसलं, प्रथम व्यंजन संधी. जास्त लोड घ्यायचा नाही, जास्त लोड घ्यायचा नाही. पण तिच्यामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत. संकेत दादा, शुद्ध पिपासा नावाचा शब्द, शुद्ध पिढा नावाचा शब्द, शुद्ध पिपासा नावाला शब्दाला तिथं त च्या जागी द नाही घ्यायचं, ध घ्यायचं, असे अपवाद सुद्धा आहेत. त्याच्यासाठी चांगला अभ्यासच लागतो. चला, स्ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे, काळजी नसावी. विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो. विसर्गाचा स होतो. ठीक आहे. कोणता असेल शब्द रे? इथं तर क चा काहीच विषय नाही. घर को भेजो, घर को भेजो. एक तर 2 उत्तर पाहिजे किंवा 4 उत्तर पाहिजे. निराकार हा शब्द आहे तुमचा रकार संधीचा. कोणत्या? रकार. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या. पूर, विसर्ग अधिक कार, विसर्गाच्या समोर क आलेला असेल, विसर्गाचा स होतो. पुरस्कार, पुरस्कृत. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, समोरचा प्रश्न काय म्हणतो? समोरचा प्रश्न, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेष नाम किंवा सामान्य नाम असते? बघा, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते त्याला एकतर विशेष नाम म्हणतात किंवा काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात. परंतु
काल्पनिक घटकांच्या म्हणजे डोळ्यानं बघू शकत नाही, आपल्याला काय करावं लागेल? चालेल, आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी करावं लागेल बघा, कल्पना करावी लागेल. बरोबर आहे. अशा नावांना भाववाचक नाम म्हणतात. काय असेल उत्तर? चला लवकर 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 लवकर. चलो फास्टमध्ये उत्तर द्यायचं सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. दोन्ही बरोबर. दोन्हीच्या दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. चलो क्लिअर. चला मग माझं म्हणणं आहे, भाववाचक नामाला कोणत्या नावानं ओळखलं जातं? भाववाचक नामाला कोणत्या नामानं ओळखलं जातं? अल्टरनेट नाव सांगायचं आहे. अगदी बरोबर. चला लवकर 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 लवकर. सन उत्तर आले पाहिजे. सेशनची लिंक सुद्धा एकदा जास्तीत जास्त शेअर करायची आहे. भाववाचक नामाला काय म्हणतात? धर्मवाचक नाम म्हणतात. विशेष नामाला, सामान्य नामाला काय म्हणतात? धर्मी वाचक नाम म्हणतात. चलो खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? कोणतं सर्वनाम रे? कोणतं सर्वनाम बघायचं आपल्याला? आत्मवाचक सर्वनाम. मग आत्मवाचक सर्वनाम किती आहेत, कोणते आहेत, संकल्पना काय आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत असतो. सावित्रीबाईचं सारं काम आटोपलं होतं, त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले. आपल्याला माहिती आहे आत्मवाचक सर्वनाम दोन आहेत. एक आहे तुमचं आपण आणि एक आहे तुमचं या ठिकाणी स्वत. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण आणि स्वत नाम किंवा सर्वनामाच्या लगेच आलेलं असेल त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. तो सर्वनामाच्या नंतर लगेच स्वत आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. जबरदस्त. चलो नेक्स्ट, आवृत्तीवाचक. ठीक आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? आवृत्तीवाचक एकदम सोप्या पद्धतीनं सांगतो. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कसं ओळखायचं? चला सांगा. भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला. प्रभावतीच्या साड्या म्हणजे पैठणीच असतात. वर्षा आपल्या साड्या कपाटात नीट रचून ठेवते. अलकाने कालच साड्या ठेवण्यासाठी कपाट आणले. 65 प्रश्न आहे. या 3 वाक्यामध्ये बघितलं तर विशेषणच नाही बोंबलाय. ठीक आहे ना. भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पट असेल, पदरी असेल, वारी असेल, बार असेल, बारी असेल, रंगी असेल, गुणित असेल, हे प्रत्यय लागलेलं असेल ते आवृत्तीवाचक संख्या विशेषण असतं. कोणतं असतं? आवृत्तीवाचक संख्या विशेषण असतं. समोर जाऊया. मंदा तू पुढे जा, हा मी आलोच या वाक्यातील हा हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रिया विशेषण सारखा केला आहे. विधानाचा
या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे, हे संपूर्ण विधान बरोबर आहे. या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे, हे संपूर्ण विधान चूक आहे. महत्वाचा प्रश्न, जबरदस्त प्रश्न. काय असेल उत्तर सांगा. चलो चलो मंदा तू पुढे जा, हा मी आलोच. या वाक्यातील हा हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रिया विशेषण सारखा केला आहे. कोठे जा, पुढे, हे तुमचं क्रिया विशेषण आहे. पुढे हा काहीच गरज नव्हती. हे आहे तुमचं व्यर्थ उद्गारवाचक शब्द. व्यर्थ उद्गारवाचक शब्द. संपूर्ण विधान चूक आहे. संपूर्ण विधान चूक आहे. संपूर्ण विधान चूक आहे. काहीच गरज नव्हती या हाची, काहीच गरज नव्हती. मंदा तू पुढे जा, मी आलोच. मंदा तू पुढे जा, हा मी आलोच. व्यर्थ उद्गारवाची अव्यय व्यर्थ उद्गारवाचक शब्द आहे. चलेल, चालेल. मग एकदा सर्वांनी काय करायचं, सेशनला लाईक करायचं. एकदा ज्यांनी ज्यांनी सेशनला लाईक नाही केलं, सेशनला लाईक करा. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, हे वाक्य क्रिया विशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? कसा येईल पूर्वार्ध बरोबर? ते क्रिया विशेषणच नाहीये. ते क्रिया विशेषणच नाहीये. तो शब्द क्रिया विशेषण म्हणून वाक्यात आलेलाच नाहीये. त्याची गरजच नव्हती वाक्यात, तरी पण घेतलाय आपण. जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी यद्यपि तथापि संकेतदर्शक. संकेतदर्शक वाक्य आहे. यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो रे? मिश्र वाक्य असतो. म्हणजे वरील वाक्य कोणतं असणार आहे तुमचं? मिश्र वाक्य असणार आहे. मिश्र वाक्य असणार आहे. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य असणार आहे. नेक्स्ट, ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो. सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. सेशनची लिंक एकदा शेअर करा. संख्यावाचक एकमेव द्विगु समास. कोणता समास? द्विगु. पंचपाळे किंवा पंचपाळ, पाच पाळ्याचा समूह. पहिला शब्द संख्यावाचक विशेषण असतो तेव्हा द्विगु समास असतो. मधली पदे लोप पावतात त्याला मध्यमपद लोपी समास म्हणतात. ठीक आहे. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. चुलत सासरा, चुलता या नात्याने सासरा. नवरात्री हा कशाचा होईल? द्विगुचा होईल. बरोबर आहे. वैकल्पिक द्वंद्व. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना विकल्पबोधक उभ्यान्वी अव्यय वापरलेली असतात आणि ते शब्द एकमेकाच्या विरुद्ध असतात. सूत्र सुख दुःख, मागे पुढे, चार पाच, काळे पांढरे. ठीक आहे. बरे वाईट, भले बुरे, न्यायान्याय, न्याय अन्याय.
लक्षात घ्यायचं आहे. संख्यापूर्वपद समास सुद्धा याला म्हणतात. त्रिकोण, चौकोन, षटकोन, पंचकोन, दशानन, पंचामृत, त्याच्यानंतर पंचानन, दशानन हे शब्द याला अपवाद आहेत, ते बहुव्रीहीमध्ये जातात. नन्न बहुव्रीही नकारदर्शक शब्द असतो. अनाथ ज्याला नाथ नाही, बरे वाईट विकल्प मध्ये जातो, बरोबर. ते शीतलोपचारा, ठीक आहे, ते शीतलोपचारे जागी झाली हळूच, मग बोले औषध न लगे मजला परिसुनी, माता बरे म्हणून डोले. बापा बापा बापा, ओ हो हो. असा प्रश्न पाहिजे आपल्याला. कोणता अलंकार आहे तर श्लेष आहे. कोणता आहे? श्लेष आहे. पण कोणता श्लेष आहे सांगा. कोणता श्लेष आहे सांगा. क्लिष्ट श्लेष आहे, सबंग श्लेष आहे, अभंग श्लेष आहे का चमत्कृती श्लेष आहे? मला माहिती आहे सर्वजण हवेत गोळ्या हाणणार आहेत. ठीक आहे, द्या आता उत्तर. सगळे हवेत गोळ्या हाणणार आहेत हे मलाही माहिती आहे, पण बघू कोणाचा हवेत गोळी हाणलेलं बरोबर येते. सबंग श्लेष. भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? भुजंग प्रयात याच्या सुद्धा हवेत गोळ्या हाणणार आहेत, मलाही माहिती आहे. अभ्यासच नाही आपला, अभ्यास करावा लागेल. काळजी करू नका, सांगून देईल कसं असतं. याचं स्पेशल लेक्चर घेऊ आपण. याचा आपण स्पेशल लेक्चर घेऊया. भुजंग प्रयात वृत्तातील गण य य य व पर्याय क्रमांक 2 उत्तर पाहिजे याचं. पर्याय क्रमांक 2 उत्तर पाहिजे याचं. य य य व. राणीचं आलो वा, हाणलं बरोबर. राणीन बरोबर मारलं. तात्कालिक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? उपसर्ग घटित आहे, शब्द साधित आहे, धातू साधित आहे का अभ्यस्त आहे? चला द्या उत्तर, द्या उत्तर. तात्कालिक एक नंबर संकल्पना आहे बघा, आपण खूप वेळा शिकलेली आहे. चला द्या उत्तर लवकर लवकर लवकर. चला बर, 100% घेऊ संकेत, 100% घेऊ राजा, 100% काळजी नका करू. एकदा याची तोडफोड करूया आपण. तत्काल नावाचा शब्द आहे. कोणता आहे? तत्काल नावाचा शब्द. प्रत्यय असतो इक. कोणता असतो रे? इक. मग आता हा ई प्रत्यय जोडताना पहिल्या अचा काय होतो? आ, म्हणजे याचा ता. तात्कालिक प्रत्यय घटित शब्द पाहिजे होता. उत्तर मध्ये कुठेही दिसत नाही. उपसर्ग नाही, धातू साधित नाही, अभ्यस्त नाही. उत्तर द्यावं लागेल शब्द साधित. शब्द साधित, शब्द साधित. तू तर चाफेकळी बालकवींच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? तू तर चाफेकळी. बापा
चाफेकळी दोन अर्थांनी वापरलेला शब्द आहे का, एका अर्थाने वापरलेला शब्द आहे का, तिसराच अर्थ घ्यावा लागतो का सरळ साधा अर्थ घ्यावा लागतो? सरळ साधा अर्थ असेल तर अभिधा घ्यावं लागेल, दोन अर्थ असतील तर व्यंजना घ्यावं लागेल, आणि तिसराच अर्थ असेल तर लक्षणा घ्यावं लागेल. काय असेल उत्तर? सर्वांनी सांगायचं आहे, सर्वांनी सांगायचं आहे. लवकर 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 सांगा सर्वांनी, फास्टमध्ये, फास्टमध्ये सांगा, फास्टमध्ये. चला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्षणा. पुढीलपैकी कोणती वाक्य रचना योग्य आहे? योग्य आहे पाहिजे तिथं, योग्य आहे, योग्य आहे. चला द्या बरं उत्तर लवकर लवकर. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? वाचा एकदा. वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते, मानव जीवनाला भाषाच महत्त्वाचे स्थान असते, कुणाचेही चिंतू तुम्ही नका वाईट, कुमुदची स्वभाव मला माहीत आहे. बापा बर, उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 1. वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते, अगदी योग्य वाक्यरचना आहे. मानव जीवनाला भाषात महत्त्वाचे स्थान असते, मानवी जीवनात भाषेला महत्त्वाचे स्थान असते, कुणाचेही वाईट चिंतू नये. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही कुणाचेही वाईट चिंतू नका असं पाहिजे होतं. कुमुदचा स्वभाव मला माहीत आहे असं पाहिजे होतं. अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? चुका किती चुका आहेत सांगा बरं. अफवांवर वांवर नव्हतं पाहिजे, ते त्याच्यावरचा अनुस्वार नव्हता पाहिजे. ठीक आहे, वार्ताहर इथं पाहिजे होतं, इथं नव्हतं पाहिजे. 2 सांगा उत्तर काय पाहिजे तुमच्या मते? बोला बोला बोला. ठीक आहे, हा एक शब्द चुकलेला आहे. इथं बातम्या आलं, इथं बातम्या पाहिजे होत्या, बातम्या. 3 चुका आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर. 3 चुका आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. समोर जाऊया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. महत्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा विचारला गेलेला आहे बघा. शुद्ध शब्द रप 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 रप. चला लुटूपुटू लुटूपुटू लग बग लग बघा. चला चला चला. चला, चिन्हाचा शुद्ध लेखनाशी संबंध नसतो दीदी. तिथं आपल्याला चुका शोधायच्या होत्या. चुका, शब्द चुकीचा, चिन्ह द्या नका असं त्यांचं म्हणणं नव्हतं. लक्षात घ्यायच्या आपल्याला ह्या गोष्टी. चला, लुटूपुटू रस्व दीर्घ रस्व दीर्घ रस्व दीर्घ रस्व दीर्घ. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे 1. लुटूपुटू शब्दाची सुरुवात कधी पण लक्षात घ्या रस्व स्वरानं करतात आणि शेवट 99% दीर्घ न करतात. त्यात अपवाद सुद्धा काही आहेत, पण आपल्याला एवढं डीप सध्या जायचं नाही. सोपा शब्द आहे लुटूपुटू. पर्याय क्रमांक 1 मध्ये. पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखायचा आहे. चुकीचा. चला बोला रे.
चला लवकर लवकर. काय असेल उत्तर? फास्ट मध्ये सांगा. पाट या शब्दाचा बसायचा पाट, शेताला पाणी नेणारा कालवा पाट, विधवेचा विवाह पाट, शरीराचा अवयव पाठ. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. आजचे प्रश्न सोपे आहेत, पण उद्या खरा जलवा चालू होईल. उद्या पहा कसा राडा घालू. उद्या प्रश्न पहा कसे या ठिकाणी मी हे करतो. तिथी वार नक्षत्र योग करण या 5 घटकांनी युक्त अशा दिनवैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती असते? माहिती असणारी पुस्तिका कोणती असते? आपण त्याला काय म्हणतो रे? पंचांग म्हणतो. पंचांग. पर्याय क्रमांक 2. जयचंदची घोडचूक. बापा जयचंदी घोडचूक. जयचंदी घोडचूक असा शब्द आहे. तो शब्दापेक्षा मन आहे एक ती चांगली. त्या मनीचा अर्थ सांगायचा आहे. त्या मनीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. जयचंदची घोडचूक म्हणजे काय असते? जयचंदची घोडचूक देशद्रोही असते, फितुरी असते, दुरुस्त न होणारी फार मोठी चूक असते. फार चुकीची गोष्ट करणे जयचंदाच्या घोड्याचा चुकीचा मार्ग. अरे बाप. चला द्या लवकर लवकर उत्तर द्या. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा. ज्यांनी सेशनला लाईक नसेल केलं. दुरुस्त न होणारी फार मोठी चूक म्हणजे असते जयचंदी चूक, घोडचूक. चल समोरचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. द्या उत्तर लवकर लवकर. चला लवकर 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 लवकर. पुढील विवेचनाला योग्य मन ओळखा. गणपतरावावर खूप संकटे आली. सततच्या कडीबंदीमुळे धंदा डबल घाईला आला. तरी त्यांनी कामगारांना दिलेले आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. म्हणतात ना, जैसा देव तैसा भाव. हातावर कमवावे हातावर खावे. हिरा जो ठेविता ऐरणी वाचे मारता तो धनी. सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. चलो काय असेल रे उत्तर? सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4. 1 मिनिटात थोडा विचार करू द्या मला एकदा. 3-4 मध्ये कार्यक्रम होऊ शकतो. हिरा जो ठेविता ऐरेनी वाचे मारता तो धनी. चलो 4 उत्तर आहे. कपिला षष्टीचा योग. कपिला षष्टीचा योग कशाला म्हणतात? कपिला षष्टीचा योग फारच दुर्मिळ घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, अपूर्व अशी घटना. वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत. कपिला षष्टीचा योग म्हणजे फारच दुर्मिळ घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, अपूर्व अशी घटना, पूर्वी अदुगर कधी घडली नाही. वाक्य रचना योग्य असलेला पर्याय निवडा. हेतू प्रकरण मुख्याध्यापकाकडे ने. चुकीचे भाऊ. पहिल्या परीक्षेत मला वर्ग मिळाला, समजतच नाही. गाव आला तर पूर वाहू जाईल, पूर आला तर गाव वाहून जाईल असं पाहिजे. नागरिकांनी संस्कृतीचे जतन करावे. उत्तर पाहिजे 4. उत्तर पाहिजे 4. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे. वाक्य रचना योग्य असलेला पर्याय शोधा. समुद्रात बुडताना जहाज मी पाहिले. मी समुद्रात जहाज बुडताना पाहिले. फेडून शेतकऱ्याची टाकली कर्जे बँकेने. बँकेने शेतकऱ्याची कर्जे फेडून टाकली.
त्याच्या घरानं आणखी त्याच्या घरात खाणारी पुष्कळ माणसे आहेत, मोठी आजीला आवाज ऐकवत नाही, मोठा आजीला आवाज ऐकवत नाही, आजीला मोठा आवाज ऐकवत नाही असं पाहिजे होतं. चुकलंय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे या ठिकाणी आपले 30 प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न सोपे होते, एकदम सोपे होते, पण उद्या मात्र या ठिकाणी प्युअर IBPS TCH चे प्रश्न. एक लिंक लागेपर्यंत आपण या ठिकाणी एक तुम्हाला माहिती व्हावं की बाबा उद्यापासून आपण कंटिन्यू या ठिकाणी लेक्चर सिरीज ही चालू ठेवणार आहे. आज फक्त हे ह्या मेसेज देण्यासाठी आपण हे लेक्चर ठेवलेलं होतं. आजचे प्रश्न त्यामुळे सोपे सोपे घेतलेले होते, परंतु उद्यापासून प्युअर IBPS TCH चे प्रश्न जे तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा कामाचे ठरतील. चालेल. उद्या सुद्धा बरोबर 8 वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं. महत्त्वाचे दर्जेदार प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.